जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशिस्त ही हवीच. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक आव्हाने समोर येत असतात. त्यातून यशस्वीरित्या पार पडण्यासाठी स्वयंशिस्त फार महत्त्वाची ठरते. स्वयंशिस्त ही एखाद्याला आपल्या ध्येयाच्या मार्गावर टिकून ठेवण्यासाठी आणि ध्येय गाठवण्यासाठी नियंत्रित आणि प्रेरित करत असते. तर आज आपण द सायन्स ऑफ डिसिप्लिन या पुस्तकाच्या माध्यमातून 5 अशा टिप पाहणार आहोत, ज्याचा यूज करून तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता. आणि टिप नंबर 4 ही सर्वात महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट करायची ठरवतोच नाही तर खूप उत्साहाने आणि खूप ऊर्जेने ती गोष्ट करतो, पण काही दिवसांनी हळूहळू ती गोष्ट करायची आपण सोडून देतो. पण असं का? तर हीच आहे आपली आजची पहिली टीप, ती म्हणजे स्वअनुशासनाची समज. आपण नियमित अभ्यासाचे महत्त्व समजून घेतले आणि दररोज 4 तास अभ्यास करायचा निश्चय केला. सुरुवातीला उत्साहाने आपण आपले गोल्स पूर्ण करतो, परंतु काही दिवसानंतर आपल्याला अभ्यास करणं कठीण जाणवू लागते किंवा कंटाळा आल्यासारखं जाणवू लागते. तर यासाठी आपण आपल्या दैनंदिन वेळापत्रकात आरामाचे काही तास आणि मनोरंजनाचे काही तास वेळ निश्चित केला आणि आपल्या गोल्सला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये त्यांच्यावर ध्यान केंद्रित केले, तर आपण आपला नियमित अभ्यास करू शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना सकाळी लवकर उठण्याची, नियमित योगा आणि व्यायाम करण्याची सवय कदाचित नसेल. यावरून आपण हे निष्कर्ष काढू शकतो की आपल्यामध्ये स्वअनुशासनाचा विकास करण्याची गरज आहे. तर हेच आहे आपली आजची टिप नंबर 3, ती म्हणजे स्वअनुशासन विकसित करणे. यामध्ये आपण सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म ॲपचा उपयोग करू शकतो, जे की आपल्याला सकाळी लवकर उठण्यास मदत करेल. तसेच आपण आपल्या मित्रासोबत जिमला जाण्याचा प्लॅन करू शकतो, जेणेकरून दोघेही एकमेकांना प्रोत्साहित करू शकतील. टिप नंबर 4 जाणून घेण्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आपण एखादे काम सुरू करतो, काही दिवसानंतर ते सोडून देतो किंवा काम करताना बऱ्याच चुका करतो. त्या चुका न समजून घेता पुन्हा चुका करतो. हेच आहे आजची टिप नंबर 4, ती म्हणजे अपयशातून शिकणे. यामध्ये आपण जर आपल्या कामामध्ये अपयशाच्या चुकांचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या कामामध्ये काय चुका आहेत आणि नंतर तज्ञांचा सल्ला घेऊन कामात सुधारणा केली तर आपले काम पुन्हा सुरळीत चालू शकते. टिप नंबर 5 स्वअनुशासनाचे दीर्घकालीन राखीव. एकाच नियमितपणे स्वअनुशासनाच्या प्रक्रियेत दीर्घकालीन राखीव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेत आपल्याला निरंतर आणि उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करण्याची आणि त्यांच्या साधनांचे अवलंब करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मनोरंजनाचे समावेश यांच्यावर ध्यान केंद्रित करणे हे स्वअनुशासनाच्या दीर्घकालीन राखीवासाठी आवश्यक आहे. लहान सुरुवात करणे, जबाबदारी घेणे, तुमच्या प्रगतीचा मागोवा घेणे आणि तुमचे विजय साजरे करणे या सर्व सवयी निर्माण करणे गरजेचे आहे. हे तुमच्या यशाला मदतशीर ठरेल. तर मित्रांनो, ह्या होत्या काही सेल्फ डिसिप्लिनच्या टिप्स, ज्या की तुम्ही तुमच्या जीवनात अंमलात आणून तुमचे ध्येय गाठवू शकता. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वप्न पहा, निश्चय करा आणि ती पूर्णत्वास न्या. थँक यू फॉर वॉचिंग.